विषय नेमका असा आहे की आयफोन घ्यायला एसटीने आलोय म्हणजे आमिरीन गरिबी तुम्हाला आज एकाच ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे. तर बघा एसटी मध्ये जागा भेटत नाही जेव्हा तुमची आई वडील सोबत असतात, जेव्हा तुमच्या बहिणीसोबत असतात किंवा जेव्हा तुमचा लाईफ पार्टनर सोबत असतो तेव्हा तुमच्या लाईफ पार्टनरला आई बहीण वडील घरच्यांना तुमच्या जागा भेटत नाही. जेव्हा त्यांना उभं राहून एसटीने प्रवास करावा लागतो ना तेव्हा तुम्हाला श्रीमंत होण्याची खरी गरज कळून येते. फायनली 14 प्रोज घेऊन टाकलेला आहे म्हणजे प्रोन 16 प्रोची झंझट मारीच नको म्हणजे एवढं आपलं बजेट पण नाही सध्या, म्हणून सध्या 14 प्रो घेऊन टाकलेलं 256. आता कसं आता काय विषय आहे डाटा ट्रान्सफरला वगैरे सोपं जाईल. विषय काय आहे माझा विषय आज माझा उपास आहे, निर्जल उपास आहे. निर्जला म्हणजे ऍक्च्युअल मध्ये पाणी पण नाही पिलं तुमच्या भावाने सकाळपासून. आणि हा त्याच्यावर नाही आठवलं बाय द वे तुम्हाला पण सगळ्यांना एकदा राधाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. दुष्काळीत भावाला तुमच्या गरीब भावाला पैशाची खूप गरज आहे म्हणून एक तर सबस्क्राईब तरी करा नाही तर पैसे तरी पाठवा. कुठलं सोपं जाते तुम्हाला ते बघा. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये. आणि बाय द वे आज चाललोय शिरूरला विडचॅट मशीनीचं आपलं थोडं इन्शुरन्स क्लाइम करायचं होतं आणि म्हणलं त्याच्याच निमित्ताने शिरूरला चाललोयच. तर बरेच दिवस झाला आपलं एक फोन घ्यायचं चाललेलं, आयफोन कुठला तरी अजून एक दुसरा. तर विषय काय होतो iOS आणि अँड्रॉइड असलं की डाटा ट्रान्सफरला थोडा प्रॉब्लेम होतो म्हणून म्हणलं बरेच दिवस झालं विषय चाललेलं की 14 प्रो किंवा 15 प्रो कुठला तरी बघू. मग त्याच निमित्ताने आज शिरूरला चाललोयच. तर म्हणलं एकदा बघून तरी कसं काय नियोजन लागतंय का मोबाईलचं आज. तर तेच ते 1-2 काम उरकू तर म्हणलं आपलं कामात काम होऊन जाईल. आणि ऍक्च्युली विषय काय झाला आपल्याला गाडीवरच जायचं होतं पण नेमकं म्हणलं एवढं उन्हात आणत आपलं एसटीनेच गेलेलं बरं आहे. तर आज बऱ्याच दिवसात आज एसटीचा प्रवास करतो म्हणजे जवळपास 2-3 वर्षात एसटीचा आज प्रवास करतोय. मोबाईलच्या दुकानात जातो तेवढं पहिल्यांदा इन्शुरन्सचं काम करून टाकतो आणि मग मोबाईलच्या दुकानात गेलं की तुम्हाला परत एकदा ब्लॉग चालू करतो. सो स्टे ट्यून. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा आणि बघत राहा नेमका आज मोबाईल भेटतोय नाही भेटतोय. एक आपलं लॉयल कस्टमर आहेत आपण त्या दुकानाचे म्हणून म्हणलं तिकडे चाललोय तर आपण मोबाईल पण बघून येऊ. काय आपल्या मोबाईल आधीच पण जो मोबाईल होता ते आपल्या त्याच दुकानात होता म्हणून म्हणलं चला कामातलं काम झालेलं बरं आहे. परत एवढं लांब येणं होत नाही सारखं. सो स्टे ट्यून. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावा मित्रांनो. आता जातो डायरेक्ट दुकानात आणि बरं तो व्हिडिओ चालू. मंडळी फायनली आपलं शिरूरमध्ये पदार्पण झालेलं आहे. मी असं सांगतो जसं की कुठल्या पुण्यभूमीमध्ये आलेलं आहे आणि लय पुण्याचं काम करायला आलोय. सो फायनली आलेलं आहे शिरूरमध्ये. आणि विषय कसा आहे असल्या या स्टँडच्या गर्दीतनं आपल्याला हिंडू वाटत नाही पण कधी कधी हिंडणं पण गरजेचं आहे. कारण की जेव्हा तुम्हाला असे एसटीमध्ये जागा भेटत नाही जेव्हा तुमची आई वडील सोबत असतात, जेव्हा तुमच्या बहिणीसोबत असतात किंवा जेव्हा तुमचा लाईफ पार्टनर सोबत असतो तेव्हा तुमच्या लाईफ पार्टनरला आई बहीण वडील घरच्यांना तुमच्या जागा भेटत नाही. जेव्हा त्यांना उभं राहून एसटीने प्रवास करावा लागतो ना तेव्हा तुम्हाला श्रीमंत होण्याची खरी गरज कळून येते. सो बाय द वे असल्या ज्ञानाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतच असतो म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ज्ञानी बाबा होऊन जा. थोड्या दिवसांनी तेच विषय करणार आहे. यूट्यूब सगळं बंद आहे. सो तर आलेलो आहे आणि आता बघू हे मशीनीचं काम करू परतच. पहिलं जाऊन येऊ तर मोबाईलच्या दुकानात बघून येऊ. स्टे ट्यून. 2000 years later. फायनली 14 प्रोज घेऊन टाकलेला आहे म्हणजे प्रोन 16 प्रोची झंझट मारीच नको म्हणजे एवढं आपलं बजेट पण नाही सध्या, म्हणून सध्या 14 प्रो घेऊन टाकलेलं 256. आता कसं आता काय विषय आहे डाटा ट्रान्सफरला वगैरे सोपं जाईल. सो बघूयात आता पहिल्यांदा बिल वगैरे करतो आणि बाहेर जातो. एक सगळं लुक तुम्हाला दाखवतो मोबाईलचं कंडिशन वगैरे क्वालिटीमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करून टाका. 2000 years later. तर मंडळी फायनली घेतलाय 14 प्रो घेतला. लय वेळ विचार करून म्हणलं 14 प्रो 15 प्रो 14 प्रो 15 प्रो याच्यातच अडकलेलो. मग फायनली घेऊन टाकलं 14 प्रो. विषय काय आहे डाटा ट्रान्सफरचा सगळ्यात मोठा विषय होता मी तुम्हाला म्हणलेलं पण ॲक्च्युअलमध्ये काय विषय तो मी तुम्हाला शेवटला सांगतोच. तर फायनली आपलं मशीनचं पण काम झालेलं आहे मोबाईलचं पण काम. आज पहिल्यांदा असं झालंय दोन्ही कामं एकदम नाही का म्हणजे आपण कुठलं काम करायला चाललोय आणि ते काम एकदम प्रॉपर पद्धतीने झालेलं आहे, सक्रिय झालेलं आहे. तर झालं आपलं मोबाईलचं पण बरेच दिवस चाललेलं ते पण पूर्ण झालं, मशीनीचं पण त्यातल्या त्यात मोबाईलचं पण त्यातल्या त्यात. ती एक गोष्ट चांगली झाली. आणि बाय द वे माझं दुकान आहे श्रावण. खायचं असलं तर खाऊन घे. माझा विषय काय आहे माझा विषय आज माझा उपास आहे, निर्जल उपास आहे. निर्जला म्हणजे ॲक्च्युअलमध्ये पाणी पण नाही पिलं तुमच्या भावाने सकाळपासून. आणि हा त्याच्यावर नाही आठवलं बाय द वे तुम्हाला पण सगळ्यांना एकदा राधाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या अशा शुभ दिवशी जेवढं तुम्हाला राधा नामाचं नाम जप करायला येईल तेवढं जास्तीत जास्त करा. तुम्हाला वाटत असेल की तीर्थराज गोरे भक्त असलेच चाळे करतो पण तीर्थराज गोरे ॲक्च्युअलमध्ये धार्मिक माणूस आहे.
एवढा धार्मिक माणूस तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही आजच्या जनरेशनमध्ये. सो म्हणून काय खाऊ तर शकत नाही, पण पाणी पण नाही पिऊ शकत. म्हणून आज जसं आलोय तसंच घरी जावं लागेल. थांबतो इथं थोड्या वेळ आणि बघू बस आली की जावंच लागेल. एस टीने प्रवास करतो, एस टीने सकाळपासून 60 किलोमीटर एस टीने आलो ना. आता 60 किलोमीटर एस टीनेच माघारी जायचं. कमीत कमी 1.5-2 वर्षातून तरी एस टीने प्रवास करत असत. विषय नेमका असा आहे की आयफोन घ्यायला एस टीने आलोय म्हणजे आमिरीन गरिबी तुम्हाला आज एकाच ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर बघा कसं काही नियोजन होतंय. फोन घेतलेलं आहे, मशिनीचं काम झालेलं आहे. जाऊयात घरी आणि घरी जाऊन परत मंडळातलं काय रात्रीचं शूट असेल तेवढं कंप्लीट करू. म्हणलेलं गणपतीत 10च्या 10 दिवस ब्लॉग करताय, पण नाही पॉसिबलच होत नाही. बाकीचे कामं महाग असतात. आता ॲक्च्युअलमध्ये आजपासून आपण ब्लॉगिंगला सुरुवात करूयात. कमीत कमी 7 दिवसाचं चॅलेंज, 15 दिवसाचं चॅलेंज, परत 30 दिवसाची चॅलेंज, असे अपग्रेड व्हर्जन करत जाऊ. म्हणजे जेवढे कंटिन्युअसली करायला आपल्याला तेवढं आपण ट्राय करू. आणि ट्राय करतोयच मी, म्हणजे मनापासून ट्राय करतोय. वेळातनं वेळ काढून ब्लॉग करण्याचा प्रयत्न करतोय. आणि तुम्ही आता विचार करता नेऊन नुसता 14 प्रो घेतोय तर यूट्यूब आपल्याला लय पैसे द्यायला लागले असा विचार पण करू नका. यूट्यूबच्या जीवावर घ्यायचं म्हणलं तर मला एक्सिस पण घेता नसता आला. पण बघू थोडंफार यूट्यूबचं काही सहकार्य आहे ह्याच्यात, तेवढं मी मान्य करतो. पण बघूयात जेव्हा असं यूट्यूब चांगला कच काढून पैसे देईन ना तुमच्या भावाला, तेव्हा 16 प्रो आणि 17 प्रो आपण 2-2, 4-4 खिशात वागू. पण आत्ता 14 प्रोनेच काम भागावं लागतंय. जसं आहे तसं म्हणजे जेवढं आहे तेवढं चांगलं आहे, सुरळीत चाललेलं आहे. यूट्यूबचं पण जरा सहकार्य आहे आपल्या आयुष्यात, त्याच्यामुळे जरा निवंत पद्धत चाललेली. सो बघूयात थोड्या दिवसांनी अजून यूट्यूब जास्त सहकार्य करेन जेव्हा तुमचा जास्त सपोर्ट वाढेल. म्हणून सपोर्ट वाढवा, चॅनलला सबस्क्राईब करून टाका, बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करून टाका. आणि आता सगळ्यात पहिल्यांदा जातो घरी जाऊन मोबाईल आमच्या आईला दाखवतो. आमची आई म्हणून आत्ताच मोबाईल घेऊन आलता आणि परत दुसरा घेऊन आलाय. भनक बी नाहीत असल्या गोष्टीच्या. म्हणजे तुम्ही म्हणता नाही असलं कसलं घरी परमिशन नाही काढत ना असलं कसलं, एवढं मोकरं सुटलाय. पण असा विषय नाही, आपण जी गोष्ट करतोय ती गोष्ट चांगलीच करतो, विचार करूनच प्रत्येक गोष्ट करतो. माझ्या घरचे माझ्या निर्णयाला सहमत असतात, कारण की आपण निर्णयच कधी पण बरोबर घेतो, चुकीचे निर्णयच घेत नाही. जे आहे ते विचार करूनच गोष्ट करतो. आता हे पण जे घेतलेलं आहे ते विचार करूनच घेतलेलं आहे. शेवटला तुम्हाला सांगतो म्हणजे अख्खा ब्लॉगचं रूपांतरच दुसऱ्या गोष्टीत करून टाकतो. सो म्हणून स्टे ट्यून, बघत राहा. खायला थांबतो आता काहीतरी, मी नाही, श्रावण भाऊचा उपास नाही, मग थोडंफार काहीतरी नाश्ता पाणी. मला आता पाणी प्यायची असली इच्छा झाली ना, पण काय चालायचंच एक गोष्ट आणि त्या गोष्टीसाठी आजचा उपवास. स्टे ट्यून. तर बघा कसा नुसता एकटा चरतोय, विचारत पण नाही खायचं का प्यायचं का काय. ए बादशा विचारायचं काय पद्धत असते का नाही. एखादं विचारते भाऊ तुला खायचं का प्यायचं का, एकटा बसलोय बिना अन्न पाण्याचा माणूस बसलेला आहे आज तुमच्यासमोर. मन्नत मागा देव पूर्ण पण करतो. देवापाशी मागत राहावा काहीतरी सारखं. उपवास करा, तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी तुम्हाला देव देतो. मला तर नाही भेटले आजपर्यंत, पण तुम्हाला सांगतो. म्हणून गोष्टींना, माणसांना, कुठल्या सक्सेसला मिळवायचं जर असलं, उपास करा. बिना अन्न पाण्याचा उपाशी राहावा, तुम्हाला सगळं भेटून जाईल. आजचं ज्ञानवाटप समाप्त. दक्षिणा पेटीएमच करून जावा, कारण की आत्ता बँक बॅलन्स सगळं शून्य झालेला आहे. म्हणून थोडे तुमच्या हिशोबाने काहीतरी पैसे द्या. खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देतो फोनपेचा, नाही तर स्कॅनरच टाकतो, डायरेक्ट व्हिडिओमध्ये ॲड करून टाकतो. भावाला, तुमच्या दुष्काळीत भावाला, तुमच्या गरीब भावाला पैशाची खूप गरज आहे. म्हणून एक तर सबस्क्राईब तरी करा, नाही तर पैसे तरी पाठवा. कुठलं सोपं जाते तुम्हाला ते बघा. स्टे ट्यून. तर या बादशाला वाटलं हे सँडविच त्याला स्टारबक्सचं नाही तर मॅकडोनल्ड्सच भेटणार आहे. कसं आहे रे बघ, असं नाही का आपण आपल्या पाळीव प्राण्याला कसं देतो तशी काहीतरी पद्धत झालेली. बघा आता संपून टाक, अन्न तर वाया घालू नको बाबा. लस्सी तर पिऊन टाकली बादशाने, विचारलं पण नाही. जाऊ द्या आता, दाखव बाबा, दाखव सगळ्यांना, दाखव काय खातोय ते. सो बघत राहावा. आता काय करू, निवांत चिलमध्ये जाऊ, घरी जाऊ, ब्लॉगचं एंड करून टाकू. एक फक्त तुम्हाला सरप्राईज द्यायचं राहिलेलं ते देतो तुम्हाला. म्हणून स्टेडियम. तर मंडळी फायनली वाघोलीत आलेलं आहे. आणि नेमकं मागाशी तुम्हाला म्हणलं आपल्यासोबत असं कसं काय कधीच काय सगळी कामं सक्रिय झालीत असं झालंय. तर आज मला वाटलं सगळी तसं होत्या, पण नेमका विषय झालाच. आता वाघोलीत आलेलं आहे आणि आमच्याकडे कॅश 1 रुपया पण नाही. आणि हा मोबाईल डेड, दुसरा मोबाईल डेड, श्रावणचा पण मोबाईल डेड, असा विषय झाला ना. आत्ता नवीन मोबाईलचा काय विषय, ह्याच्यात सिम टाकलं असतं पण ह्याच्यात सिम स्ट्रे नाही अजून, असा विषय झालेला आहे. तर बघू आता काय नियोजन लागते, कसं काय होतंय. कोणाला फोन करायला पण काय ऑप्शन नाही.
आणि ओला बिला करायला पण काय ऑप्शन नाही. आणि आता इथून नेमकं हडपसरची बस पण आम्हाला लवकर भेटणार नाही, भेटली तरी फोनपे कशातून करतात, पेमेंट कशातून करतात, असा विषय झालेला आहे. तर बघू थोड्या वेळ आता काय नियोजन लागतंय, कसं काय होते बघतो. स्टेट येऊन. आणि आमची फजिती कधी पण होती तुम्हाला माहिती, मग फजिती बघण्यासाठी सबस्क्राईब करून टाका मंडळी. काहीतरी करून ओला केली बुक, लय काय काय कुठं नाही केलं. तेच म्हणलं जिंदगीत असं कसं काय झालं, आपलं सगळं काम सक्रिय, अजून काय अडचण न होता पार पडलंय. तर नाहीच, पारच नाही पडलं. घरी जाताना काहीतरी ऐन टाइम काहीतरी मोका गाठलाच. पण जाऊ द्या, चालायचंच. बघू लय काय काय कुठं नाही ह्याच्यातलं त्यातलं ह्याच्यात करून ओला केली ना. आता आमच्याकडे कॅश पण नाही द्यायला. आणि ज्या मोबाईलमध्ये आपण म्हणजे मी ऑनलाईन पेमेंट ज्या मोबाईलमधनं करतो तोच मोबाईल पण झालेला आहे. तर बघू कसं काय होतंय. स्टेट येऊन ओला झाली, ते लय महत्त्वाची गोष्ट आहे, बघत राहा. तर फायनली मंडळी झालेलं आहे, आलोय आता घरी. आणि बस आता जिरलेली आपली सगळी दिवसभराची म्हणजे कॅपॅसिटी संपलेली आहे ब्लॉगिंग करायची. सो डन फॉर द डे. आणि बाकी सांगाल मोबाईल असा अचानक का घेतला, लवकर जाऊन पुढच्या 1-2 ब्लॉगमध्ये तुम्हाला कळलंच. डन फॉर द डे. आजच्यासाठी एवढंच भेटत पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.